नमस्कार मंडळी, डिअर सोसायटी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. थकबाकीदार सभासदाचं पाणी किंवा अत्यावश्यक सेवा बंद करता येतात का, हा प्रश्न मला अनेकदा विचारला जातो. मोफा कायद्याचं कलम 12A मध्ये अशी तरतूद आहे की कोणताही व्यवस्थापक, मग ती हाऊसिंग सोसायटी असो, अपार्टमेंट असो किंवा ॲडॉक कमिटी वगैरे असो, ही सभासदाचं किंवा त्या फ्लॅटधारकाचं किंवा त्या फ्लॅटमध्ये भोगवटा करत असलेल्या व्यक्तीचा अत्यावश्यक सेवांचा पुरवठा रोखू शकत नाही, बंद करू शकत नाही, काटछाट करू शकत नाही, कपात करू शकत नाही. परंतु जर त्याला योग्य न्याय आणि पुरेसं कारण असेल तर नक्कीच बंद केला जाऊ शकतो. मेंटेनन्स न देणं किंवा त्याच्या वाट्याची वर्गणी न देणं ते पुरेसं कारण आहे किंवा नाही हे ठरवण्याचे अधिकार न्यायालयाचे आहेत. योग्य प्रकारे कायदेशीर नोटीस संबंधित थकबाकीदार सभासदाला पाठवून तुम्ही सेवा बंद का करू नये याची विचारणा केली पाहिजे. ज्या व्यक्तीच्या अशा प्रकारच्या सेवा बंद केलेल्या आहेत तो व्यक्ती लघुवाद न्यायालयामध्ये जाऊ शकतो किंवा दिवाणी न्यायालयामध्ये जाऊ शकतो. दिवाणी न्यायालय योग्य ती चौकशी करतं, त्यानंतर एका ठराविक तारखेपर्यंत त्या सेवा पूर्ववत कराव्यात असा आदेश देतं. त्या तारखेपर्यंत जर संबंधित व्यवस्थापकीय समिती असेल, हाऊसिंग सोसायटी, अपार्टमेंट किंवा जी कोणतीही व्यवस्था असेल, त्यांनी जर ती सेवा पूर्ववत केली नाही तर कसूर करणाऱ्या व्यक्तीला प्रत्येक दिवसाला ती सेवा चालू होईपर्यंत 100 रुपयापर्यंतचा दंड आकारला जाऊ शकतो. त्याचबरोबर कोणत्याही पुरेशा कारणाशिवाय संबंधित व्यक्तीची सेवा बंद केली तर कसूर करणाऱ्या त्या संबंधित व्यवस्थापकाला किंवा व्यवस्थापकांच्या समूहाला 3 महिन्यापर्यंतच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते किंवा द्रवदंडाची पण शिक्षा होऊ शकते. मंडळी, हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या उपयोगाचा आहे, त्याचबरोबर अनेक संस्थांच्या उपयोगाचा सुद्धा आहे. सर्वांना हा फॉरवर्ड करा, त्याचबरोबर अधिकाधिक हा चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.